असतील, अहिल्याबाई होळकर असतील किंवा पेशवा घराणे असतील किंवा भक्तांनी असतील, या आम्ही दिलेल्या ज्या जमिनी आहेत मंदिरासाठी इनाम म्हणून, त्याच या कायद्याच्या अंतर्गत आज त्याच्यावरतीच मोठ्या प्रमाणात असेल तर धोका येणार आहे. म्हणजे आता या कायद्याच्या अंतर्गत या जमिनी विक्रीला खुल्या होणार आहेत, जेणेकरून मंदिराच्या जे काही मालमत्ता आहे त्याच्यावरतीच गाळा घालण्याचा प्रयत्न या कायद्याच्या अंतर्गत होतोय. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये 18 तारखेला पूर्ण राज्यभरामध्ये 300 पेक्षा अधिक निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ, विविध हिंदुत्ववादी संघटना, मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहिताच्या माध्यमातून दिले. जवळजवळ 1000 पेक्षा अधिक विश्वस्त त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आज या ठिकाणी आम्ही या कायद्याचा मसुद्याचा विरोध करतोय, निषेध करतोय आणि जेणेकरून हे प्रारूप जे मसुदा आहे तर बिनशर्तपणे सरकारने पाठीमागे घ्यावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय. राष्ट्रभक्त अधिवक्ता परिषदेतर्फे मी ॲडव्होकेट सतीश गाजोल आज रोजी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली असून देवस्थान इनामी जमीन निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026च्या कायद्यास विरोध करण्यासाठी आणि त्याबद्दल हरकती मागविण्यासाठी हरकती मागविलेल्या आहेत. यामध्ये सर्व कायद्यामध्ये कलम 4 जर पाहिले 3 आणि 4, कलम 3 आणि 4 मध्ये देवस्थानच्या इनामी ज्या जमिनी आहेत त्यांच्या मालकी हक्क नष्ट होतील आणि आपण महसूल भरण्यास पात्र होऊ अशा स्वरूपाचा तो कायदा आहे. आणि त्यापुढे कलम 9 जर आपण पाहिला, कलम 9 मध्ये मालकी हक्क संपूर्णपणे नष्ट होईल आणि राज्य शासनाचे मालकी हक्क प्रस्थापित होईल अशा स्वरूपाचा कायदा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. हा प्रस्तावित कायद्यामध्ये कलेक्टरला कुठलाही ज्ञान नसताना, तज्ज्ञ व्यक्ती नसताना एखाद्या इनामी जमीन, देऊळ, देवस्थान ह्यांच्यामध्ये चालत असलेले पूजा अर्चा या संदर्भातचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. तो व्यक्ती तज्ज्ञ नाही आहे. यांच्या ठिकाणी एखाद्या महामंडलेश्वर आचार्य, संत, महात्मे, शंकराचार्य यांना अधिकार दिले असते तर हे मान्य केलं असतं. परंतु या कायद्यान्वये राज्य शासन हा संपूर्णपणे देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचा हेतू ठेवतोय आणि या ठिकाणी वक्फच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा संकल्प घेतो. हा कायदा हिंदू देवी देवस्थान आणि धार्मिक लोकांच्या विरुद्ध आहे. म्हणून हा कायदा अस्तित्वात येऊ नये असं वाटतो. प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित गुरुजी व पुरोहित मंदिर अर्चक जिल्हा संयोजक या नात्याने जे महाराष्ट्र सरकारच्या वतीने इनामी जमीनबद्दल येत्या अधिवेशनामध्ये, पावसाळ्या अधिवेशनामध्ये जो कायदा पारित होणार आहे तो कायद्यातली जे काही तरतुदी आहेत ते हिंदू आपल्या मूळ देवस्थान जे आहेत ते हिंदू विरोधी ते सर्व जाचक नियम आहेत. तर हा जो होणारा प्राप्तरूप जो कायदा आहे तर आम्ही प्रज्ञापुरी ज्ञानपीठाच्या वतीने हा जर कायदा सरकारने मागं नाही घेतलं की होणारा, तर आम्ही राज्यभर याच्यावर जनआंदोलन उभा करू आणि सरकारने जर योग्य वेळेत विचार करून हा कायदा त्यांनी माघार घेतला पाहिजे. आणि ह्यातले जे अटी आहेत ते पूर्ण महसुली अधिकाऱ्यांना जो अधिकार दिले, कोर्टाचे अधिकार सर्व संपुष्टात आणले आहे. तर हे पूर्ण दंडलशाही आणि लोकशाहीतून हुकुमशाहीकडे जाणारा हा असा सरकारचा निर्णय आहे. त्याला आमचा पूर्ण निषेध आणि याला पूर्ण विरोध आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.